नमस्कार. दूरदर्शन पणजी केंद्राच्या ह्या खाशेल्या कार्यावळीत आरोग्य धनसंपदा ह्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक म्हजो माय मोगाचो येवकार. इश्टानो, जिणेन सुखदुखां आसतात आनी जर सुखाची यात्रा आमकां जगपाक जाय जाल्यार आमची भलायकी बरी आसप खूब म्हत्वाची. आयच्या 21व्या शेंकड्यांत आमी उदरगतीची सोपणां चडटात आनी ही सोपणां चडटा आसतना दुयेंसांचो आंकडो लेगीत वाडटा आनी ह्या दुयेंसांचेर वेळान निदान जावप खूब म्हत्वाचें. आनी जायतीं दुयेंसां आसा, त्या दुयेंसां विशीं आमी उलोवया. पण खास करून आयच्या ह्या कार्यावळीत आमी एका दुयेंसाचेर हांगा भर दितात. तो दुयेंस म्हळ्यार संधिवात, आर्थरायटीस. आनी ह्या दुयेंसाचेर आमकां चडांत चड म्हायती दिवपाक स्टुडियोन उपस्थित आसा डॉक्टर नागनाथ खडके. सुरवेक हांव दोतोर नागनाथ खडके हांकां मना काळजासावन येवकार दिता. येवकार दोतोर. दोतोरांची थोड्या भितर वळख करून दिता. दोतोर एक संधिवात तज्ञ म्हणून तांची नामना गोंयभर आसा. फाटले 2017 सावन ते गोंयांत प्रॅक्टीस करतात. तशेंच रुमा केर नांवाच्या क्लिनिकांत ते जाळवणदार आसा, मुखार व्हरतात. त्याच प्रमाण ते एक संशोधक वृत्तीचे दोतोर. दोतोर, तुमकां परत एक फावट ह्या मुलाखतींत हांव येवकार दिता. म्हाका सांगात, आर्थरायटीस किंवा संधिवात म्हळ्यार कितें? आनी आयज आमकां जायते लोक हांगा जोडून आसात, आयकतात, पळयतात. तांकां आमी संधिवादाची वळख तुमी कशे तरेन करून दितले? नमस्कार. सर्वात पहिले म्हाका तुमच्या मुखार गोंयच्या जनतेच्या मुखार येवपाची संधी दिल्या खातीर हांव तुमचे शतशः आभारी आहा. आणि गोंयच्या लोकांक नमस्कार. संधिवात म्हणजेच इंग्लिशमध्ये जे आर्थरायटीस म्हणटा, सो हे तसे कॉमन असे आजार ना, अनकॉमन आजार असे. पण चड लोकां अशें दिसतात की ताका जॉयंटाचे प्रॉब्लेम जाता, संधिवाताचे प्रॉब्लेम जाता. संधी म्हटल्या खातीर जॉयंट, सांधे. सो सांध्यामध्ये, जॉयंटामध्ये कितें प्रॉब्लेम जावं शकता, दुखू शकता, सूज येऊ शकता, तांबडे जाता, किंवा सकाळची उठल्या मेरेन घट झाल्या भाशेन दिसता. सो ते संधिवाताचे मेन लक्षण, मुख्य लक्षण अशें. पण चड लोकांक अशें गैरसमजूत आसा की संधिवात म्हटल्या खातीर बेश्टे सांध्याचे दूख, पण तशें ना. संधिवात म्हटले तर ते बॉडीमध्ये शरिराचे जे ऑर्गन आसा, वेगवेगळे ऑर्गन आसा, जसे की मेंदू, हृदय, किडनी, आत किंवा कात किंवा डोळे. सो खंय बी ते तुमकां प्रॉब्लेम दिवं शकता. म्हाका सांगात, संधिवात जाणून घेवप आयज कितले गरजेचे आसा? संधिवात एक अशो आजार आसा की त्याचे बेगीन उपचार तुमकां मेळूना तर फुडें चड नुकसान जावं शकता. तुमकां जर चालपा, बसपा, उठपा मेळूना तर कितले तुमचे दैनंदिन जिवनाक तुमचे त्रास जाता पळय, तुमकां कामां वचूंक मेळूना. बरोबर. सो संधिवात चड हांव अशें सांगता की इम्पॉर्टंट. सो संधिवाताची वळख आसपाक जाय. वळख आसताले तर लोक बेगीन दोतोरा कडेन वयता, बेगीन तांचे ट्रिटमेंट स्टार्ट जाता, बेगीन तांकां बरें दिसूं लागता आनी फुडलें सगळें बरें जाता. बरोबर. दोतोर, म्हाका सांगात, संधिवात जावपा फाटल्यान कितें कारणां आसता? संधिवात म्हणजे आर्थरायटीस म्हटले तर ते जेनेटिक, अनुवंशीक चडशे अशें दिसता. सो तेका एक अशें कारण ना, पण केन्ना केन्ना निमित्त मात्र आसूं शकता. म्हणजे प्रेग्नन्सी, मेनोपॉज, व्हडलें ऑपरेशन किंवा व्हडलें इन्फेक्शन जालें केन्ना. सो आतां हांव पळयता कोवीड महामारी जी आयली 2020च्यान, सो त्याच्या उपरांत चडशे लोकां कोविडच्या उपरांत जॉयंटाचे प्रॉब्लेम किंवा संधिवाताचे प्रॉब्लेम जाले अशें दिसता. सो तेका कारण अनुवंशीक, पण निमित्त मात्र आनी कितें आसूं शकता. ओके. दोतोर, म्हाका सांगात, म्हणजे एखादी पिराय लागता काय? कोणाक जावपाक शकता? संधिवात कोणा बी जावं शकता, ल्हान भुरग्याक बी जावं शकता आणि जाणटेपणा बी जावं शकता. संधिवाताचे वेगवेगळे जे प्रकार आसा, सो अँकिलॉजिंग स्पॉन्डिलायटीस, जसे की मणी जे असतात, मणीचे संधिवात म्हटले तर ते
तरुण दादल्यांचे दुयेस. लुपस म्हटले जसे की सिस्टमिक लुपस एरिथेमॅटोसिस तर ते तरुण बायलांचे दुयेस. ऑस्टिओआर्थरायटीस म्हणले तर ते जाणटेपणाचे दुयेस. सो ते कोणा बी जाऊ शकता. त्याच्या खातीर तुमकां सामकी माहिती आसपा जाय. म्हणजे ताका ठरावीक अशी पिराय लागना, कोणाकूय जावपाक कोणा बी जाऊ शकता. दोतोर म्हाका सांगा संधिवादाचेर कितें निदान आसा? संधिवाताचें निदान जितके बेगीन जातले तितके बरें. संधिवाताचें निदान करपाक स्पेशलिस्ट जाय. आमकां बरे टेस्ट करपा जाय. स्पेशल टेस्ट आसताले, रक्ताचे बी टेस्ट आसताले, एंटीबॉडीचे टेस्ट आसले जसे की रुमॅटॉइड फॅक्टर किंवा एंटी-CCP ह्यो स्पेशल टेस्ट आसता. सो ते करून आनी एक्झामिनेशन चडशें इम्पॉर्टंट. कारण केन्ना केन्ना सुरवातेक एंटीबॉडी निगेटीव मेळटाले पण संधिवात आसता, जॉयंटाचे प्रॉब्लेम आसता. सो तशें बी जावं शकता. तेन्ना एक्झामिनेशन सामकें इम्पॉर्टंट. केन्ना केन्ना बेश्टें एक्झामिनेशन करून तुमकां संधिवात आहा की ना तें हांव ठरवता. म्हणजे तुमी चाचणी करून मागीर निदान ताचेर करता. केन्ना केन्ना एक्सरे करपा पडटा. केन्ना केन्ना जशें हांव सांगितलें की तरुण दादल्याक जे जाता एंकिलॉजिक स्पॉन्डिलायटीस सो तेन्ना MRI बी करचें पडटा. सो एक्सरे, MRI, रक्ताचे चाचण्यो आनी एक्झामिनेशन असे सगळे मिळून त्याचे निदान करपा जाय. दोतोर हाकाच जोडून विचारता तुमकां, संधिवादाचे वेळार निदान जावप हे म्हत्वाचें आसा? सामकें म्हत्वाचें आहा. जशें पयलें उलयलां की बेगीन ट्रिटमेंट मेळ्ळी तर बेगीन तुमकां बरें दिसूं शकता. लेट पावला दोतोरा कडेन ऑलरेडी जर तुमकां डिफॉर्मिटी आसा, तुमची बोटो वेडी वांकडी आसा तर ते मागीर सारकें करपाक मेळूना. एक फावटी ते डिफॉर्मिटी जाली आयली ती कायमची आसताली. सो जितके बेगीन तुमकां कळटा आनी जितके बेगीन तुमचें निदान जाता आनी सारकें निदान जाता तितके बेगीन तुमची ट्रिटमेंट करपाक मेळटा. दोतोर तुमी हाचेर निदान कशें करता? सर्वात पहिले एक्झामिनेशन करपा जाय. एक्झामिनेशन करून कितें आसूं शकता जशें सांगितलें पयलें की चडशे टायप आसता. देर आर मोर दॅन 100 टायप्स ऑफ आर्थरायटीस देर. सो खंयच्यो आसूं शकता ते पळयता आनी त्याच्या खातीर कितें टेस्ट करपा जाय ते टेस्ट करून, रक्ताचे टेस्ट करून, एक्सरे, MRI करून त्याचे निदान तुमी करतात. बरोबर. अशें आमी पळयता की जायतीं दुयेंसां आसा. कांय दुयेंसां वखदां घेवन बरी जाता पण अशीं दुयेंसां आसा जी वखदां घेतकूच सुद्दां कमी प्रमाणान जाता पूण नश्ट जायना. जो हांव तुमकां विचारता की संधिवाद आसा तातूंतल्यान मनीस बरो जावपाक शकता? बरें जावं शकता पण त्याच्या खातीर बेगीन ट्रिटमेंट स्टार्ट करपा जाय. पहिले 3 महिने जे आसा संधिवाताचे स्टार्ट जाल्याच्या उपरांत ते सामके इम्पॉर्टंट. तेन्ना जर तुमचें निदान जालें, सामकें निदान जालें आनी योग्य उपचार स्टार्ट जाले तर ते नश्ट जावं शकता. तशी एक शक्यता आसा. सगळ्याच लोकांचे जातले अशें ना पण तेन्ना चान्स बरा. एक फावटी 3 महिन्याच्या वयर चड तुमचे आजार गेले की तेका कंट्रोल करपाक मेळटा. जशे डायबिटीसाचे, प्रेशराचे, हार्टाचे दुयेंस जाली की ताचे कंट्रोल करपाक मेळटा तशें कंट्रोल करपाक मेळटा. पण ते नश्ट जावपाचे चान्स मातशे कमी आसा. सो त्याच्या खातीर बी बेगीन दोतोरा कडेन वचपाक जाय. म्हणजे बेगीन आयल्यार ताजेर उपचारूय बेगीन सुरू जातलो. दोतोर म्हाका सांगात, एखादी बायल जर गुरवार आसा आनी त्या वेळाचेर तिका संधिवाद आसा म्हणून कळटा तर तिजेर उपचार जाता काय? उपचार करूं शकता. गुरवार आसता तेन्ना बी अशें कितें कितें वखद आसा जे सेफ आहा, प्रेग्नन्सी खातीर सेफ आसता. सो ते प्रेग्नन्सी मध्ये कंटिन्यू दवरूं शकता. जशें की एजाथिओप्रिन आसा, पॅरासिटामॉल आसा, संधिवाताचे जे एंटी रुमॅटॉइड ड्रग्स टॅक्रोलिमस, सायक्लोस्पिरिन आसा ते कंटिन्यू करपाक मेळटा. कितें कितें वखद आसा त्याचे वायट परिणाम जातले सो ते बंद करपाक पडटा. जशें की मिथोट्रेक्सेट किंवा सल्फासॅलाझिन ते बंद करपाक जाय. पण दोन्ही टायपचे ड्रग्स आसा, वखद आसा. म्हाका सांगात, मागीर भुरग्याचेर म्हणजे तिच्या गर्भाचेर कितें ताचो परिणाम बी जाता काय? संधिवात दुयेंसाचे परिणाम
चढ जाऊ शकता. संधिवाताचे एक प्रकार असता कनेक्टिव्ह टिश्यू डिजीज. सो कनेक्टिव्ह टिश्यू डिजीज मध्ये भुरग्याक किंवा गर्भाक बी प्रॉब्लेम जाऊ शकता, मार बसू शकता. चडशे हार्टाचे प्रॉब्लेम जाऊ शकता गर्भाचे. सो ते निदान पहिले जावप. ते अँटीबॉडी समजा पॉझिटिव्ह असताले, अँटी-रो, अँटी-52 अँटीबॉडी असे जे अँटीबॉडी असा समजा ते पॉझिटिव्ह मेळले तर गर्भाचे 6 वीक ते 20 वीक जी वाढ असता ती सामकी ऑब्झर्व करपा जाय. त्याच्या हार्टाची बी सोनोग्राफी करून पळोवपा जाय. सो गर्भाक बी मार बसू शकता, पण ते साधे जे संधिवात हांव उलयता किंवा रुमॅटॉइड आर्थरायटीस तेन्ना चडशे जावचे ना, पण बाकीचे जे प्रकार असा कनेक्टिव्ह टिश्यू डिजीज, लुपस, स्क्लेरोडर्मा अशा दुयेंसांमध्ये जाऊ शकता. पण ताजेर उपचार असा, उपचार करपाक मेळटा. गर्भाचे बी उपचार करपाक मेळटा. असे कितें कितें वखद आसा की जे आईच्या रक्तातून फुडें गर्भाच्या रक्ताक मेळू शकता, वचू शकता. सो तसे बी उपचार करून ते कंट्रोल करपाक मेळटा किंवा नश्ट करपाक मेळटा. असोच आनी एक प्रश्न, जर भुरगे ते जल्माक आयले, आवयक संधिवात आसा जाल्यार भुरगे जल्माक येतूकूच ताका कितें ताजे अणभव येवपाक शकता? ना, तशें ना. अनुवंशीक म्हणजे ते भुरग्याक जातलेच अशें ना. केन्ना केन्ना अशें दिसता की 3-4 पिढ्यो कोणाकच त्रास ना आणि फुडें केन्ना कोणाक त्रास जावं शकता. सो ते आवयक आसा म्हणजे ते भुरग्याक जातलेच अशें बिलकुल ना. पण अशें केन्ना तुमी पळयला केस खंयची तुमचे कडेन आयला की आवयक आसा आनी भुरग्याकूय जालें अशें? चडशे आसा. आवयक किंवा आनी कोणा नातेवाईकांमध्ये आसा. सो अनुवंशीक असल्या खातीर ते फॅमिलीमध्ये दिसतात. ते एकाक असले फॅमिलीमध्ये तर दुसऱ्याक आसपाचे चान्स मातशे चड आसता. पण तशें बी जावं शकता की कोणाकच ना आणि फर्स्ट टायम बी जावं शकता. बरें दोतोर, आमकां सांगा एडवान्स संधिवात हाचे विशयी आमच्या लोकांक पळोवप्यांक आयकुप्यांक थोडी म्हायती दियात. एडवान्स संधिवाताची केस आतां हांव चडशे पळोवना, कारण आतां चडशे लोकांक खबर आहा जॉयंटाचे प्रॉब्लेम जाले की बेगीन दोतोरा कडेन वयता, हाडाच्या दोतोरा कडेन वयता, ते आमच्या कडेन धाडटा फुडें. सो आतां ट्रिटमेंट बेगीन मेळटाले पेशंटाक. एडवान्स्ड आर्थरायटीस म्हणजे डिफॉर्मिटी जालेले आर्थरायटीस, चडशे दिमेचे, डोपराचे डिफॉर्मिटी हांव पळयता आणि बोटाचे डिफॉर्मिटी पळयता. सो केन्ना केन्ना एडवान्स आर्थरायटीस आहा हार्टाचे, किडनीचे, डोळ्याचे प्रॉब्लेम जालेले बी हांव पळयता. जसे की डोळे सुजता, भितर सूज येता, दृष्टीपटलाक सूज येऊ शकता किंवा हार्टाचे प्रॉब्लेम जाऊ शकता. संधिवाताचे बरे कंट्रोल रावू ना किंवा आसूं ना, करूं ना तर अथेरोस्क्लेरोसिस जे की फुडें जावन हार्ट अटॅक येवपाक कारणीभूत ठरू शकता, अशें बी पळयता. सो ह्यो एडवान्स आर्थरायटीस. दोतोर म्हाका सांगा, आर्थरायटीस एका मनशाक आसा जाल्यार ताचो आहार कसो आसपाक जाय, म्हणजे डायट कसो आसपाक जाय? आहार संतुलित आसपाक जाय. चडशे पथ्य ॲलोपॅथीमध्ये ना, पण वातूळ पदार्थ जे आसा वेजमध्ये बटाट, वांग किंवा चणे ते बंद करपा जाय. नॉनवेज जसे की शेल्स, प्रॉन्स, तिसरो, कोल्ल्यो, सुंगटो, दर्यांतली सगळी नुस्ती, रेड मीट हे अवॉइड केल्यार बरें. बाकीचे जे आहार आसा ते संतुलित प्रमाणात घेवपाक शकता. हाचो ताचेर परिणाम जाता. चडशे युरिक ॲसिड, जसे गावठाचे जे दुयेंस आसा संधिवाताचे, युरिक ॲसिड वाडतले आणि मागीर त्याचे क्रिस्टल डिपॉझिट जाता जॉयंटाक. सो त्याच्या खातीर चडशे तुमकां पथ्य पाळची गरज आसा. म्हाका सांगात, जर एका मनशान वखदां घेतली आणि आहार जर सांबाळूं ना जाल्यार कितें परिणाम जाता, म्हणजे वखदांचो परिणाम जाता? वखदाचे परिणाम बरे जातले. पण आहार तेणी जर सारको घेवना, म्हणजे तुमी सांगले तशें की ताणें दर्यांतले खुबे तशें खावपाक जायना म्हळें तुमी, सी शेल्स ताका आमी म्हणटा,
ते जर ताणें चालू दवरलें आनी वखदाय घेतली जाल्यार ताच्या हेजेर वखदांनी कंट्रोल बरें उरूना, ताका चडशें मग वखद दिवचें पडटा. म्हणजे वखदाचें प्रमाण वाडोवचें पडटलें किंवा डोस स्ट्रॉंग वखद दिवचें पडटा. त्या खातीर दोनी समतोल आसपाचें गरजेचें आसा. दोतोर म्हाका सांगात, बायोलॉजिकल ट्रिटमेंट जी आसा ताजे बद्दल तुमी कितें सांगतले? बायोलॉजिकल ट्रिटमेंट ह्यो एडवान्स ट्रिटमेंट आसा संधिवाता खातीर. पहिले 60-70 वर्ष जे कन्वेन्शनल ट्रिटमेंट आसताले, जे केमिकल ड्रग्स आसताले, त्याचेच ट्रिटमेंट करपाक मेळटा. पण 2000च्या उपरांत बायोलॉजिकल ड्रग्सचे निर्माण जाले. बायोलॉजिकल म्हणजे एंटीबॉडीचे ड्रग असू शकता, वखद असू शकता, प्रोटीनचे वखद असू शकता. सो हे वखद स्पेशल डिझायन केलेले वखद संधिवाता खातीर. सो त्याचे जे परिणाम आसा ते आनी बरे दिसता. जे रेग्युलर वखद आसा, कन्वेन्शनल ट्रिटमेंट जे आसा त्याच्या कंपॅरिजन मध्ये ह्यो बरे तुमकां इफेक्ट दिताले. एडवान्स्ड आर्थरायटीस जेन्ना सादे वखद, कन्वेन्शनल वखद तितके परिणामकारक ना तेन्ना ह्यो यूज करपाक मेळटा. कोणा सायड इफेक्ट बी जाता कन्वेन्शनल ट्रिटमेंट जे रेग्युलर वखद आसा त्याचे. सो तेन्ना हांव यूज करता एडवान्स ट्रिटमेंट, बायोलॉजिकल ट्रिटमेंट. आणि ह्यो दोनूय टायपचे आसा, म्हणजे इंजेक्शन बी मेळटा आणि खावपाचे वखद बी मेळटा. दोन तरेचे मेळटा. सो हांगा गोव्याक म्हजे ऑलमोस्ट 100 पेशंट आसा जे इंजेक्शनचे वखद घेता, एडवान्स ट्रिटमेंट घेता, बायोलॉजिकल ट्रिटमेंट घेता. आणि मोर दॅन 150 आय वूड से लोकांची ट्रिटमेंट ही प्रोटीन वखद जे आसा म्हणजे चड लोकांची वखदांचेर निदान जाता अशें म्हणूं येता आमी. दोतोर म्हाका सांगा, एखाद्या मनशाक जर आतां संधिवात आसा जाल्यार ताणें व्यायाम कसलो करपाक जाय? कारण व्यायामूय तितलोच म्हत्वाचो. जशें संतुलित आहार तशेंच व्यायामाचें बी चडशें म्हत्व आहा. पण एक पळोवपा जाय, जेन्ना जॉयंटा कडेन सूज आसता तेन्ना त्यो जॉयंटाचे एक्सरसाइज करपाचे ना, तेका रेस्ट जाय. सो दिमेचे, ढोपराचे सूज आसा तर तेका रेस्ट दिवपाक जाय. एक फावटी सूज देंवली, दूख देंवलें की मागीर एक्सरसाइज करपाक मेळटा. पण जेन्ना सूज आसता तेन्ना एक्सरसाइज केल्यार आनी चड जावं शकता. दुसरें नॉन वेट बेरिंग एक्सरसाइज करपाक मेळटा. म्हणजे चडशे वेटचे एक्सरसाइज करपाचे ना. नॉन वेट बेरिंग एक्सरसाइज केल्यार बरें पडटा. जशें की स्विमींग करपाक मेळटा, सायकलिंग करपाक मेळटा. वेटाची एक्सरसाइज करपाक मेळटा ना अशें ना, पण मात ते लायट करपाक मेळटा. सो रुमेटॉयड आर्थरायटिसा खातीर नॉन वेट बेरिंग एक्सरसाइज बरें. तुमी तुमचे कडेन जे दुयेंती येता तांकां तुमी तशें सांगता व्यायाम कसले करप ते सांगपाक जाय. जितके ॲक्टिव्ह रावतले तितके बरें. म्हणजे आतां एखाद्याचो पाय दुखता म्हणून तुमचे कडेन येता, दूख आसा म्हणून, त्या वेळाचेर अशें जायते जाणांच्या मनान आसता की दुखप म्हणजे बसप किंवा रेस्ट घेवप. पण म्हाका दिसता तेतूर व्यायामूय थोड्या हेंचेर प्रमाणान उपयोगी ठरता. पण केन्ना स्टार्ट करपाचे ते पळोवपा जाय. म्हणजे ते तुमी ताजे निदान आयकून सगळे उपचार करतना सांगता. पहिले वाताचे कंट्रोल करपा जाय. एक फावटी कंट्रोल बरा येयलो की त्याचे एक्सरसाइजचे, आहाराचे पळोवपा जाय. बरें दोतोर, संधिवादाचें निदान कशें आसता, जे कशें करप शक्य आसा? संधिवाताचे निदान करपाक पहिले एक्झामिनेशन करपा जाय, चेकअप करपा जाय. खंयच्यो टायपचे संधिवात असू शकता ते पळोवपा जाय. आनी त्याच्या खातीर फुडें ब्लड टेस्ट आसता, रक्ताचे टेस्ट आसताले, जशे की एंटीबॉडीचे टेस्ट. संधिवाता खातीर रुमेटॉयड फॅक्टर ह्यो कॉमन टेस्ट आसा जे चड लोक करता. पण स्पेशल टेस्ट आसले जशे की एंटी-CCP टेस्ट, ती करपा जाय. केन्ना केन्ना जशें हांव पयलीं उलयलां की तरुण दादल्याक एंकलोजिंग स्पॉन्डिलायटीस म्हणजे मणीचे संधिवात जावं शकता. सो तेन्ना एक्सरे, MRI करचे पडटा. सो एक्सरे, MRI इमेजिंग, रक्ताचे टेस्ट आनी एक्झामिनेशन सगळे मेळून निदान करपा जाय. दोतोर म्हाका सांगा, एखाद्या मनशाक जर संधिवात आसा
जाल्यार तेणी खंयच्यो गजाली करपाक जाय आनी खंयच्यो गजाली करपाक जायना? सर्वात पहिले कितें बी प्रॉब्लेम जाता जॉयंटाचे, दुखता, सुचता, तर बेगीन दोतोरा कडेन वचपा जाय. आपशी बरें जातले किंवा जाणटेपणान जातले, आतां अशेंच रावताले अशें म्हणून टायम वेस्ट करूं नाका. सो पयलें म्हणजे बेगीन दोतोरा कडेन वचपा जाय. दुसरें म्हणजे संधिवाताचें निदान योग्य करपा जाय. तिसरें म्हणजे संधिवात तुमकां कोणाक दिसता की कोण अशे जॉयंटाचे प्रॉब्लेम घेवन बेश्टे रावताले किंवा चडशे सहन करताले, सो तेका सांगपा जाय. संधिवाताची जाणीव करून दिवपा जाय की तेचे प्रॉब्लेम जे आसा तेचे योग्य निदान करून त्याची ट्रिटमेंट बेगीन स्टार्ट करपा जाय, जेणे करून तेका बरें दिसूं शकता. दोतोर, आयज आमकां जायते जाण हांगा आयकतात, पळयतात आनी खास करून तुमी हांगा गोंयान प्रॅक्टीस करता कितलीशींच वर्सां. तुमकां कितें अणभव आयला, म्हणजे कशा तरेचे दुयेंती तुमचे कडेन चड प्रमाणांत येता? चडशे संधिवाताचे दुयेंस जे दिसता ते रुमॅटॉयड आर्थरायटिसच दिसता, जेणे करून हाताचे जे जॉयंट आसा तेका प्रॉब्लेम जाता, सुचता, दुखता. सो दुयेंस चडशे टायपचे आसा, पण लोकां जे कॉमन आसा ते कळपा जाय. जे अनकॉमन ते दोतोराचें काम, पण जे कॉमन ते सगळ्या लोकांक कळपा जाय की त्याचे उपचार जावं शकता. कोणाक अशें दिसता की त्याचे उपचारच ना कितें, ते तशेंच उरताले, ते आतां तशेंच सहन करपा जाय, सोंसपा जाय, पण तशें ना. सो बेगीन दोतोरा कडेन वच, हें सगळ्यांत म्हत्वाचें. आनी जायते जाणांक संधिवात म्हळ्यारूच कितें तें खबर आसना, सो त्या वेळार तुमी सांगतात. चड गरज आसा, समाजामध्ये चड गैरसमजुती आसा. समाजामध्ये हांव पळयता की चडशी योग्य अशी म्हायती ना. लोक कितें कितें आयकता, यूट्यूबचे पळयता, गुगलचे म्हायती हे करता आनी गैरसमजत करून घेता. सो लोकांक कळपा जाय, तेका सामकी योग्य म्हायती मेळपा जाय आनी त्याच्या खातीर चडशें काम करपाचें बाकी आहा. चडशें काम करपा जाय, दोतोरां बी करपा जाय आनी लोकां बी करपा जाय. तुमकां कितें दिसता, आयज सोशल प्लॅटफॉर्मार आमी पळयता की वेगवेगळी जागृताय जाता, सो तुमकां दिसता की संधिवादाची जागृताय जावपाची गरज आसा काय? चड गरज आसा. जितके हांव पळयता की प्लॅटफॉर्म जे आसा आतां यूट्यूब आसा किंवा गुगल आसा, सो चडशें इन्फॉर्मेशन कॅन्सर, हार्ट अशेंच चडशें इन्फॉर्मेशन थंय मेळटा. संधिवाताचें इन्फॉर्मेशन पळयता तर ते चडशें अशें ना किंवा खंय पळोवपाचें, खंयच्यो सायट पळोवपाची ते लोकांक खबर ना. बेश्टे जे पयले दिसता ते लोक वाचता आनी कितें तरी गैरसमजूत करून घेता. सो बरे सायट्स आसताले ते कळपा जाय लोकांक. अमेरिकन कॉलेज ऑफ रुमॅटॉलॉजी किंवा युलार किंवा एशिया पॅसिफिक कॉलेज ऑफ रुमॅटॉलॉजी, इंडियन रुमॅटॉलॉजी असोसिएशन, त्यांचे सायट आसताले. तुमकां योग्य म्हायती जाय तर तुमकां योग्य सायट म्हायती आसपा जाय, खबर आसप गरजेचें. दोतोर, म्हाका सांगात की आयज आमकां जायते लोक हांगा पळयतात, आयकतात, तांकां तुमी निमाणे कडेन कितें संदेश दिवपाक सोदतात? संधिवात बरा जावं शकता, संधिवाताचें निदान बेगीन करपा जाय. अशें ना की एक फावटी संधिवात जाले की तुमकां आयुश्यभर ते सोंसपा जाय. बेगीन दोतोरा कडेन वच, बेगीन त्याची ट्रिटमेंट चालू कर आनी ट्रिटमेंट चालू दवरपा जाय. लोक अशें करता की बेगीन चालू करता पण मागीर कंटिन्यू करना फुडें, सो तेका प्रॉब्लेम जावं शकता. सो बेगीन ट्रिटमेंट स्टार्ट कर आनी कंटिन्यू दवर. दोतोर, खरेंच खूब खूब देव बरें करूं, कारण आयज तुमी अशा एका दुयेंसा विशीं आमकां म्हायती दिला की जायते जाणांक खबरूच नाशिल्लें, आनी ह्या कार्यावळीच्या माध्यमांतल्यान खास करून तुमी एक मुळा सावन आमकां ही गजाली बद्दल, ह्या दुयेंसा बद्दल म्हायती दिला. देखून आमी दूरदर्शन पणजी केंद्रा वतीन तुमकां मनांतल्यान आमी देव बरें करूं म्हणटा आनी आरोग्य धनसंपदा ह्या कार्यावळींतल्यान सगळ्यांक पळोवप्यांक, आयकुप्यांक
आम्ही देव बरें करूं म्हणटा. दोतोर तुमी आयज खास स्टुडिओन आमचे मदीं आयले, आमचे मदीं भासाभास केली आनी संधिवादा विशीं जायती आमकां म्हायती दिली. देखून आमी मनांतल्यान काळजांतल्यान तुमकां देव बरें करूं म्हणटा. दिनवास दोतोर. देव बरें करूं.